क्रांतिकारी जोहार जोहार, जय उलगुलान, जय उलगुलान। आज आम्ही जामशेदच्या त्या नाना खेवरा हा बलात्कारी माणूस, त्या बलात्कारी माणसाचं प्रार्थना केंद्र बंद पाडलं ख्रिश्चन मिशनरीजचं, आणि पुन्हा गाववाल्यांनी सांगितलं की अजून गावामध्ये एका ठिकाणी चालू आहे. कुठे कोण आहे तिथे? लहाने दळवी हा एक आदिवासी समाजाचा इसम हा केंद्र चालवतोय, आणि हे केंद्र त्या गाववाल्याने आम्ही मिळून हे बंद पाडलेलं आहे, आणि त्यांना पूर्ण वॉर्निंग दिलेली आहे की याच्या पुढे जर केंद्र भरलं तर त्याच्या तंगडी तोडणार. काय करणार? तंगड्या तोडणार, गाड्या फोड्या सगळं फोडून टाकणार. हा, आणि ह्याला वैयक्तिक माणसांच्या बरोबर बैठकीसाठी आले तर बरोबर, आणि ह्याला जिम्मेदार शासन आणि प्रशासन असेल, कारण की आम्ही पत्र दिलेलं आहे. याच्या अगोदरच शासनाला, कलेक्टरला आम्ही पत्र दिलेलं आहे की हे पेसा अनुसूचित क्षेत्रामध्ये असलेले कुठले पण धर्माचे जे प्रार्थना स्थळे असतील ही बंद व्हायला पाहिजेत. आणि शासनाने सुद्धा आज पावसाळी अधिवेशनामध्ये तो ठराव घेतलेला आहे की बाबा जे कुठे आदिवासी क्षेत्रामध्ये कुठले धर्मांतर होत असेल तर त्वरित बंद व्हायला पाहिजे. त्यांची केंद्र ही निष्कासित केली पाहिजे. हे जे केंद्र आहे हे तुटलं पाहिजे. त्या लोकांनी हे जर बंद नाही केलं तर गाववाले सगळे मिळून हे प्रार्थना स्थळ त्यांचं तोडणार आणि त्यांना पण मारहाण करणार, आणि त्याला जिम्मेदार शासन आणि प्रशासन असेल. मंजूर? जोहार, जिंदाबाद. आज खरोखर मला एक अभिमान वाटतोय तुमच्या जामशेदच्या गोरवाडीच्या लोकांचा. तुमचा विशेष म्हणजे आज पालघर जिल्ह्यामध्ये, मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये जाऊन आलो आताच. तेथील गावागावामध्ये चर्च आहेत, तिथे पण आम्ही लोकांना तेच समजावलं, परंतु लोक त्याला विरोध करायला तयार नाही. पण आज तुम्ही सगळे काम धंदे सगळे सोडून सगळे गाववाले एकत्र येऊन हे जे बंद करतात, ह्या तुमच्या जामशेद गोरवाडी ह्या लोकांचे, माझ्या आदिवासी माणसाचं खास म्हणजे तुमचं स्वतःचं अभिनंदन. हा टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. त्यांच्यासाठी जर पूर्ण जनजागृती आदिवासी समाजामध्ये झाली तर आदिवासी अनुसूचित क्षेत्रामध्ये कुठेही अशा प्रकारची केंद्र चालणार नाही. ते सर्व बंद होतील. प्रत्येक गाववाल्याने हे ठरवा आणि स्वतः जागृती व्हा, स्वतः जागृत व्हा. आदिवासी आपला आदिम धर्म आहे, आदिवासी निसर्ग पूजक आहे, प्रकृती पूजक आहे, तो कुठल्याही धर्मामध्ये नाही. ह्याचं भान ठेवा. आपले पूर्वज हे आपले कुठलेच ख्रिश्चन नव्हते, कोण कुठल्या इतर धर्माचे नव्हते. आपले पूर्वज हे आदिवासीच होते. दारू पिणं हा आदिवासीचा धर्म आहे. आमच्या देवाला लागते दारू. कोण तुम्ही दारू बंद करणार? आमचे दारू आदिवासी हा लिमिटमध्येच पितो. कोण दारू पित नाही. सर्व समाजाचे लोक दारू पितात, सगळे हालतात, पण आमच्या आदिवासी माणसालाच नावं का ठेवतात? आदिवासी देवाला सुद्धा धार लागते. आदिवासी लिमिटमध्ये पितो, तो शेतामध्ये थकतो म्हणून थोडं पितो. हे कुठे कोण बंद करणार नाहीत. त्यांचं ती रीत आहे, रिवाज आहे, आणि रूढी प्रथा हे आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे. या अधिकाराच्या विरोधामध्ये जे कोण जातील त्यांच्यावरती संविधानाचं उल्लंघन, पेसा कायद्याचं उल्लंघन म्हणून आम्ही कारवाई करणार. करणार ना? करणार. त्याच्यापुढे हे सगळं बंद म्हणजे बंद म्हणजे बंद. जय जोहार.